ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ। शासकीय पाणीपट्टीत केलेली भरमसाठ दरवाढ, जलमापक मीटरच्या केलेल्या सक्तीविरोधात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आज बुधवारी सकाळी 11 वाजता पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जाणार होते। मात्र पोलीस प्रशासन आणि शेतकरी यांच्यामध्ये चर्चा होऊन पंचगंगा पुलाजवळ शेतकरी आणि फेडरेशन यांचा मेळावा घेण्यात आला। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते, पण संघटनांचे पदाधिकारी ठाम राहिले होते। मात्र नंतर समजूतपणा घेण्यात आला। शासकीय पाणीपट्टी दरवाढ रद्द करा। राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पद्धतीने पाणी वाटप करत नाही तोपर्यंत जलमापक मीटरची सक्ती नको। शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे 81% वीज बिल शासन भरते आणि 19% शेतकरी, त्याप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आकारणी व्हावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, पण शासनाने दखल न घेतल्याने रास्ता रोको करण्याचा निर्णय इरिगेशन फेडरेशनने घेतला। आंदोलनाच्या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी येऊन संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले। यावेळी आमदार अरुण लाड, भारत पाटणकर, सतेज पाटील, संजय बाबा घाटगे इत्यादी उपस्थित होते। आंदोलनाच्या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील हजारोंच्या संख्येने शेतकरी जमा झाल्याने महामार्गावर पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। यावेळी मोठ्या फौजफाट्यासह वरिष्ठ अधिकारी हजर होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।